औट पिठावरी निरंतर देश, तेथे मी जगदीश असे बाई. त्रिकुटाचा फेरा टाकिला मागारा, अर्धे मात्रे वरावरी गेलो. अर्धनारी पुरुष एक रूप दिसे, तेची ब्रह्मैसे जानबाई. ज्ञानदेवी शून्य नयनी देखिले, सर्वत्रे संचले शून्य एक. माऊले ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी उभी अनुभवावी. या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञानविज्ञान योग त्यातला अंतिम श्लोक क्रमांक 30 यावर माऊलींनी ज्ञानेश्वरी 7व्या अध्यायामध्ये 208 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. साधी भूतादी दैवं मां साधी यज्ञांचे विदोह, प्रयाणकाले च मामते विदुर्व्यक्त चेतसा. अर्थात आपल्याला सहज सुखावून जाणारी कोणती गोष्ट असेल तर तो सर्वार्थानं परमार्थच आहे महाराज. एक तरी ओवी या अनुभवावी. या ज्ञानयज्ञात फक्त आपण सामील झालो आहोत हा विचारही आपल्याला सहज सुखावून जातो. ज्ञानेश्वरी ग्रंथ मला वाटतं आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असेलच, आणि त्याच ग्रंथाचा प्रभाव म्हणा किंवा माऊलींचीच कृपा ती, म्हणून आपण या ज्ञानयज्ञाशी सर्व जोडलं गेलो. तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्वपुण्य ठेवा ओढवला. नक्कीच पूर्वजन्माचा ठेवा आपला असावा, म्हणूनच हे भाग्य आपल्याला लाभतं आहे महाराज. आता हेच सातत्य राहावं, ते वृद्धिंगत होत जावं. माऊलीची पताका घेऊन आपण निघालो आहेत. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया. अखंड जैसे खंडेना त्याचे, नाम विठोबाचे तुका म्हणे. सातत्य ठेवून आपण हा यज्ञ आजपर्यंत जोपासला आहे. पुढेही माऊलींच्या कृपेनं आपण ते ठेवणारच आहोत, त्यातलं सातत्य ठेवणारच आहोत. या वेगानं रोज फक्त एकच ओवी या वेगानं गेलं तर संपूर्ण ज्ञानेश्वरी संपायला 27 वर्षाचा कालावधी लागतो. निश्चितच इतकं वय किंवा इतके बुद्धी, इतके दिवस माऊलींच्या कृपेशिवाय हे शक्यही नाही. परंतु तरीही आपण या ज्ञानयज्ञामध्ये सर्वांनी भाग घ्यावा. जसं ओवी टाईप करून तिच्या अर्थासह अद्ययावत करायचं काम अंबोधकर माऊली करतायत. त्यांना काही अडचण आली तर भांगे माऊली असतातच. भाष्य करण्याकरता सुद्धा त्याचं प्राप्त ज्ञानानुसार विश्लेषण करण्याकरता मलाही कोणीतरी सोबतीला असावं अशी आपल्या सर्वांच्या चरणी मी विनंती करतो. जो कोणी असेल त्याने पुढे यावं. हा यज्ञ आपल्याला सुरूच ठेवायचा आहे, यात खंड पडू द्यायचा नाही. आणि आजपर्यंत माऊलींच्या कृपेने एकही दिवस या यज्ञामध्ये खंड पडलेला नाही. हेच सातत्य
कृष्ण भावना भावित होण्याकरता अपेक्षित असतं. थोड्या अंशानं का होईना आपण सर्व त्या मार्गाने निघालेलो आहोत. निश्चितच याची गोडी माऊलींच्या कृपेनं आपल्याला लागेल. ॲडमिनशिवाय कोणीही मेसेज पाठवू नये ही जी व्यवस्था केली आहे त्याचं कारणच एक आहे की ज्या ज्या वेळेस आपल्याला वेळ मिळेल त्या वेळेस एक तरी ओवी अनुभवे या ग्रुपवर आपण गेलो तर ओवी तिचा अर्थ, ओवी तिचा अर्थ असं मागे जाऊन 10-15 ओव्या आपण एक 10-15 मिनटामध्ये, 20 मिनटामध्ये, अर्धा तास टाईम असेल कोणाची आपण वाट पाहत असतं तेवढ्या वेळामध्ये ती ओवी अर्थ, ओवी आणि अर्थ आपण वाचत येऊन त्यात सातत्य ठेवलं तर निश्चित प्रत्येक ओवी आपल्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सातत्य आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये यावं माऊलींच्या चरणी मी साकडं घालतो. प्रयाणकाले पीच मामते विदुर्युक्त चेतसा माऊलींना अभिवचन दिलेलंच आहे भगवंतांनी की सातत्य असेल तर या जगाचा निरोप घेताना सुद्धा या जगत नियंत्याचं नाम मुखामध्ये आल्याशिवाय राहत नाही. त्याचं स्मरण, त्याचं रूप चित्ताच्या ठिकाणी प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. आणि अशी अवस्था यावी, हीच स्थिती यावी याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. ही शिदुरी आपल्याला माऊलीच्या कृपेने निश्चित प्राप्त होईल. फक्त त्यात आपण होईल तितकं सातत्य ठेवावं अशी मी आपल्या सगळ्या माऊलींच्या चरणी विनंती करतो. आजच्या या ओवीवर माऊली ज्ञानेश्वरी 7व्या अध्यायामध्ये 208 क्रमांकाच्या ओवीनं सांगतात, पहा पा मालतीचे कळे, घ्राणाशी कीर वाटले परिमळे, परी वरचिला बरवा काही डोळे सुखी नवती. आपण फक्त श्रवण भक्ती जरी बसलो तरी सर्व इंद्रिय आपण एकाग्र चित्तानं जेव्हा ऐकतो त्यावेळेस सर्वच इंद्रिय श्रवण इंद्रिय बनून जातात, सर्वच इंद्रिय कान बनतात. माऊलींनं मांडलेला सिद्धांत आहे की आता इंद्रिय जाता आगवे तीही श्रवणाचे फळ रिगावे. मग गीताख्य मग ही गीता त्यानंतर आहे. आता श्रवणेंद्रिय आगवे, आता इंद्रिय जाता आगवे तीही श्रवणाचे फळ रिगावे, मग गीताख्य भोगावे. हे ऐकावं गीताख्य, तशी अवस्था प्राप्त करू. आणि ती होत असते महाराज. आपण ऐकत असताना ते दृश्य आपल्या डोळ्यापुढे आपोआप उभं राहतं. भाग्यवान आहे ही पिढी की महाभारत, रामायण, द्वापारयोग, त्रेतायोग त्यात घडलेल्या सगळे पार्ट जसेच्या तशा सगळ्या आपल्या गुणदोषांसह मालिकांच्या रूपानं आपण पाहिलं. त्यामुळे फक्त वर्णन जरी सुरू झालं, आज कुठलं मला वाटत नाही कोणाला रामाचा परिचय करून द्यावा लागतो किंवा भगवान श्रीकृष्णाचा परिचय करावा लागतो किंवा सीता कोण होती म्हणून सांगावं लागतं किंवा रावण कोण होता सांगावं लागतं, कर्णाचा परिचय करून द्यावा लागतो, पितामह भीष्मांचा, द्रोणाचार्य, कृपाचार्य, लक्ष्मण, भरत, हे सगळे पार्ट, वाल्मिक, कुठलेही पार्ट आता भारतीयांपासून दूर नाही. गुणदोषांसह सगळ्यांचा परिचय आहे. म्हणून फक्त श्रवण जरी आपण करत बसलो संवाद सुख भोगावे गीताख्य हे माऊली ज्या अधिकारवाणीनं सांगतायत त्याकरिता फक्त आम्ही त्याकरता एकाग्र व्हायचं आहे. आणि एकाग्र होण्याकरताच माऊलीने तो उपाय सांगितला आहे की आता श्रवणेंद्रिय आगवे, आता इंद्रिय जाता आगावे तीही श्रवणाचे फळ रिगावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. हा गुरुशिष्याचा संवाद जर आत्मसात करायचा असेल, जीवनामध्ये उतरवायचा असेल तर फक्त अवधान देऊन एकाग्र चित्तानं तुम्ही ऐका. त्यावर दृष्टांत माऊलीने दिलं आहे, तैसे देशीयेचिया नाही. आजच्या या ओळीमध्ये
माऊली त्याच्यावर भाष्य करताना म्हणतात 208 क्रमांकाच्या ओवीत की पहा मालतीचे कडे घ्राणासी किर वाटले परिमळे परिवरचिला बरवा काही डोळे सुखी नवती. अर्थात या ठिकाणी दृष्टांत असा दिलेला आहे की मालती म्हणजे मोगरा श्वास घेतल्यानंतर आनंद देऊन जातो. ही तर घडणारी घटना आहे, पण नुसतं डोळ्यांनी जरी पाहिलं तरी आनंद वाटल्याशिवाय राहत नाही. सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय सुखद दृश्य ते दिसतं. कोमळ कळी किंवा मोगरा आम्ही जेव्हा पाहतो त्यावेळेस मनाला ते मोहून जातं. तसं श्रवण करत असताना कानातून शब्द आत जातील, एकाग्रचित्त तर असेलच, पण श्रवण करत असताना त्या शब्दांची सांगड, त्या अक्षरांची सांगड जेव्हा आम्ही बुद्धीच्या ठिकाणी दृश्य रूपानं तो सेट उभा करू त्यावेळेस ते अधिक चांगलं आत्मसात होईल. ऐकता आहे हे कमी नाही आहे, पण एकाग्र चित्तानं ऐकल्यानंतर काय होईल, जसं मोगऱ्याचा श्वास घेतल्यानंतरच आनंद होतो असं नाही, त्याला पाहिलं तरी आनंद होऊन जातं. तसं मग आम्ही बोलून गेलो की फक्त ज्ञानेश्वरी ग्रंथ घरात जरी असला, उघडून पाहणं लांबच आहे महाराज. त्याचा परिणाम घरातल्या वातावरणावर, घरातल्या व्यक्तींवर झाल्याशिवाय राहत नाही. मग माऊली म्हणतात पहा मालतीचे कडे घ्राणाशी किर वाटले परिमळे परिवरचिला बरवा काही डोळे सुखी नवती. अर्थात असं पहा की मोगरा पुष्पाच्या कळ्या सुगंधामुळे नाकाला खरोखर चांगल्या वाटणारच, कारण सुवास असतो. तरी त्याच्या बाहेरील सुरेखपणानं डोळ्यांना सुख होत नाही का? हे जसं आहे तसंच एकाग्र चित्तानं सगळे इंद्रिय जर कानाचं काम करायला लागले, म्हणजे दृश्य पाहतो आहे पण कानानं ऐकल्यासारखा त्याचा भास व्हावा, प्रत्यक्ष तो आवाज आपल्या डोळ्यामध्ये, दृश्य समोर उभं आहे. जसं आपण एखाद्या व्यक्तीचं नाव घेतल्याबरोबर तो कोसो मैल लांब आपल्यापासून जरी असला तरी त्याचं रूप आपल्यासमोर तसंच उभं राहतं महाराज. अगदी त्याप्रमाणे ही श्रवण भक्ती व्हावी, एवढंच माऊलींना या ठिकाणी सांगायचं आहे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.